तो पुण्यामध्ये आज अजित पवार सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावरती एकत्र येणार आहेत। पुणे पालिकेच्या मल्टी स्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलचं आज भूमिपूजन होणार आहे। तर भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय फलकबाजीला सुद्धा ऊत आलाय। सुनेत्रा पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचे फलक इथे ठिकठिकाणी लागलेत। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी पाहायला मिळते। ही दोन दृश्य बघतोय आपण। पुण्यामध्ये आज सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतील। तर या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय फलकबाजी सुद्धा अगदी जोरदार रंगलेली दिसतेय आणि या संदर्भातला घेतलेला आढावा सुद्धा पाहूयात। पुण्यातील वारजे परिसरामध्ये आज मल्टी स्पेशालिटी हीलिंग हॉस्पिटलचं भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। ज्या भूमिपूजन सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित असणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पाहू शकतो या कार्यक्रमस्थळी जोरदार अशी बॅनरबाजी या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या बॅनर्सवरती सुनेत्रा पवारांचा फोटो आहे, त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, त्यासोबतच आमदार भीमराव तापकीर यांचे फोटो, यांचे बॅनर्स या ठिकाणी लावल्याचं आपल्याला पाहायला मिळते। तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांचे सुद्धा बॅनर्स या परिसरामध्ये लागलेले आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण हा संपूर्ण जो परिसर आहे, हा परिसर खडकवासला विधानसभा मतदारसंघात येतो आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभा मतदारसंघात येत असल्यामुळे ही बॅनरबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि शक्ती प्रदर्शन सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। जे मल्टी स्पेशालिस्ट हीलिंग हॉस्पिटल आहे ते साधारणतः 375 बेड आणि 380 कोटी रुपये खर्च या हॉस्पिटलसाठी होणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पाहू शकतो या संपूर्ण रोडवरती बॅनरबाजी, त्यासोबतच महायुतीमधले जे काही पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस, त्यासोबत आरपीआय, शिवसेना आणि भाजपचे झेंडे सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसभा निवडणुकीसाठी एकूणच शक्ती प्रदर्शन केले जाते अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। थोड्या वेळात ते सर्व प्रमुख अतिथी या ठिकाणी येतील आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे एकाच मंचावर येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।